गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या सायन्सच्या फ्रेश बॅच मध्ये. इथे आपण बघत असतो 2027 महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स 1 सायन्स 2 हे सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विज्ञान भाग 1 भाग 2 हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. एक संपूर्ण आठवडा हा सेमी मीडियम आणि दुसरा आठवडा हा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशलाइज व्हिडिओज टाकत असतो. त्याचबरोबर आपण ऑलरेडी सायन्स 1 चे 3 चॅप्टर आणि सायन्स 2 चे 4 चॅप्टर कव्हर केलेले आहे, जे तुम्ही बघू शकता आपल्या सायन्स वाला दादा युट्यूब चॅनलवरती. जास्तीत जास्त मुलांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण पोरांनो, लाईक तो दादासाठी एक बनता है. सीधी बात नो बकवास. सुरुवात करूया आपल्या ह्या चॅप्टरला, ज्याचं नाव आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ह्या चॅप्टरचं जे वेटेज आहे हे ऑलमोस्ट 7 मार्काचं आहे. सो 7 मार्क म्हणजे खूप जास्त मार्क्स होता बोर्डसाठी पोरांनो. यातले कुठले कुठले टॉपिक्स विचारले जाणार आहे, अतिशय मजेदार पद्धतीने आपण लेक्चर करणार आहोत. आज थोडासा आवाज मागच्या काही लेक्चर्स पासून तुम्हाला थोडा खराब येत असेल, बिकॉज वातावरण खूप खराब आहे, त्यामुळे सर्दी, नॉर्मल कफ वगैरे सारखं जाणवतंय. बट दादा की एनर्जी कुछ भी कमी नहीं होएंगी, बहुत जास्त एनर्जी होएगा. सो सीधी बात नो बकवास. सुरुवात करूया चॅप्टर नंबर 4 इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मस्त मजा करणार आहे. काही स्पेशल प्रॅक्टिकल गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. मजा करूया. आणि हो, आज एक छान अशी शायरी पण तुम्हाला ऐकवतो. तर चला, काय काय बघायचं आपल्याला या चॅप्टर मध्ये. एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये एनर्जी कशी ट्रान्सफर होती ते आपण बघणार आहोत. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट पास होत असताना हीट कशी प्रोड्यूस होते ते आपल्याला बघायचं आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ह्या गोष्टी आपण पुढच्या काही लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. हा चॅप्टर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. मंगळवार, गुरुवार, शनिवार रोजी याचं लेक्चर होणार आहे. सो सगळ्यांनी अटेंड करा. सगळ्यात पहिले बेसिक्स पासून सुरुवात करूया, कारण की तुम्हाला माहिती आहे, ज्याचा पाया बेस एकदम मस्त असेल त्याच्यावर कितीही मजल्याची इमारत बांधली काहीच प्रॉब्लेम नाही. सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडोस तर पहिली डेफिनेशन इलेक्ट्रिक करंट. काय बघायचंय रे राजा? इलेक्ट्रिक करंट. लगे 440 वोल्ट छूने से तेरे. करंट लागतं ना हात लावल्यावरती, म्हणजे वायरला हात लावल्यावरती करंट लागतं की नाही बाबा? तर द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज थ्रू अ कंडक्टर. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज थ्रू द कंडक्टर म्हणजे काय दादा? फॉर एक्झाम्पल एखादी वायर घेऊया आपण. हे बघा, ही वायर आहे. ओके, आता ही वायर म्हणजे काय? एक प्रकारचं कंडक्टर आहे. काय? एक प्रकारचं कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय? याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकतो म्हणजे हा झाला कंडक्टर. याच्यात काय जाणार आहे? फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. कोणाचा फ्लो रे? इलेक्ट्रिक चार्जचा. चार्ज म्हणजे काय दादा? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. चार्ज किती प्रकारचे? 2 टाइपचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. याच्यामधून पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज ट्रान्सफर होईल आणि इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होईल. कळाले पोरांनो इलेक्ट्रिक करंट काय? द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज थ्रू अ कंडक्टर इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. मग माझ्या पोरांना समजायला पाहिजे इलेक्ट्रिक करंट कसं ट्रान्सफर होतं. बघा, ही एक वायर आहे असं तुम्ही ॲझ्युम करा आणि याच्यात बघा तुम्हाला स्मॉल छोटे बॉल्स दिसत आहेत. हे बॉल्स म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रॉन. काय आहेत ते? इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन जे आहे, याचा चार्ज आहे, हे फ्लो होतात. काय होतात रे? फ्लो. काहीतरी केल्याने काहीतरी होतं, काहीतरी केल्याने काहीतरी होतं. काय होतं मला सांगा? ही एक वायर, हिला जर का एका ठिकाणी आपण अटॅच केलं, म्हणजे आपण आपल्या जी पिन असते त्यात अटॅच केलं, तिला बटन चालू केलं, काहीतरी होणार. म्हणजे काय? याच्याद्वारे इलेक्ट्रॉन काय होणार? फ्लो होणार. म्हणजे करंट काय होणार? प्रोड्यूस होणार. याला म्हणायचं इलेक्ट्रिक करंट. काय म्हणायचं? इलेक्ट्रिक करंट. बघा, डेफिनेशन छोटी पण तुम्हाला बेसिक एकदम क्लिअर झालं पाहिजे म्हणून एवढा वेळ घेतला. यानंतर याचे काही फॉर्म्युला आहे. बघा, इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल आय. इलेक्ट्रिक करंट कशाने दाखवतात? आय ने दाखवतात. कशाने दाखवतात? आय. इलेक्ट्रिक करंट डिनोटेड बाय सिम्बॉल आय. चॅट मध्ये टाका फास्टली. फास्ट चॅट मध्ये टाकायचे. इलेक्ट्रिक करंट कशाने डिनोट करता? आय ने डिनोट करता. फास्ट चॅट मध्ये पिन करा पोरांनो. इलेक्ट्रिक करंट कशाने डिनोटेड करता? सिम्बॉल आय.
इलेक्ट्रिक करंट कशाने सिम्बॉल करता, आय ने डिनोट करता. फॉर्म्युला रे फॉर्म्युला, गोड गोड फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे दादा इलेक्ट्रिक करंटचा, I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. ए आय टू क्यू टी, ए आय टू क्यू टी. क्यू टी म्हणजे काय, क्यू अपॉन टी. म्हणजे एक आय असतो, तिच्या आय कडे तो बघतो आणि काय म्हणतो, आय टू क्यू टी. क्यू टी क्यू टी क्यू टी पाई, क्यू अपॉन टी. आय म्हणजे करंट, आय म्हणजे काय इलेक्ट्रिक करंट. क्यू म्हणजे काय चार्ज, क्यू म्हणजे काय चार्ज, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कशामध्ये मेजर करतात, कुलम्स. कशामध्ये मेजर करतात चार्जला, कुलम मध्ये मेजर करता. टी म्हणजे टाइम, टाइम कशामध्ये मेजर करता, इन सेकंड. कशामध्ये रे, सेकंड. आय इज इक्वल टू क्यू टी, ए क्यू टी. आय इज इक्वल टू क्यू टी. आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट, क्यू म्हणजे चार्ज, टी म्हणजे टाइम. समजले बच्चा, समजलंय. सिंपल एकदम, एकदम इतुशी कन्सेप्ट आहे पोरांनो. आता माझ्या पोरांना एक गोष्ट समजली. दादा तू बोलला की ही एक कंडक्टर आहे, वायर आहे, वायर मधून इलेक्ट्रॉन फ्लो होता. कोणते इलेक्ट्रॉन फ्लो होता दादा, मग माझ्या पोरांना आठवलं पाहिजे चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये माझे पोरं शिकले आहेत इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. काय शिकले रे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. त्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रॉन फ्लो होत असतात. इलेक्ट्रॉन फ्लो होताना आपण काय करतो, बॅलन्स करतो. मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर काय 12. मॅग्नेशियम कोणाचा शियम, मॅग्नेचा शियम. कोणाचा शियम, मॅग्नेचा शियम. मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर 12, 12 आहे. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. आता एखादा नवीन पोरगा असेल तो म्हणून अरे नया है यह, पण आपल्या जुन्या पोरांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर असते. बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो ना पोरांनो, बेस क्लिअर पाहिजे रे. तुमचा बेस क्लिअर असेल ना, नंतर बघा तुम्हाला इझिली समजेल. इथे मी जरी चुकलो तर तुम्ही मला सांगशाल दादा असं नाहीये, याचं उत्तर असं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, वर्षाच्या शेवटी आपल्या सायन्सवाला दादाचे पोरं बाकीचे जे पोरं उरलेले आहेत ना, त्यांना सांगतील अरे हा IMP क्वेश्चन आहे, ही कन्सेप्ट अशी नाही रे, एवढी इझी आहे. आणि उद्या उठून हेच पोरं उद्याचे शिक्षक सुद्धा होऊ शकतात. कारण असंख्य असे शिक्षक आहेत तुमच्या माहितीसाठी. आपल्या इंस्टाग्रामला एवढ्या शिक्षकांचे मेसेजेस आहेत. गावातल्या भागाचे जे शिक्षक आहेत ते सांगतात की आम्ही स्वतः दादा व्हिडिओज बघतो आणि कदाचित ते माझ्यापेक्षा एजने वयाने खूप मोठे असतील. चांगली गोष्ट आहे, मलाही आवडतं की असे शिक्षक लोक बघतात. तुम्ही विचार करा, त्या शिक्षक लोकांना जर का आपले व्हिडिओ लेक्चर हे व्हॅल्युएबल वाटतात, नोट्स व्हॅल्युएबल वाटतात, तर इमॅजिन करा काय पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ असा आहे का रे पोरांनो की आपला दादा खूप हुशार आहे का, अजिबात नाही. माझे पोरं सगळ्यात जास्त हुशार आहे. पण आपला दादा ज्यावेळेस तुम्हाला शिकवतो ना, तो फक्त असं नाही की पोरांनो ही कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, एवढी भारी आहे. मजा, जेव्हा लेक्चरला मजा येते ना, पोरं ऑटोमॅटिकली इंटरेस्ट देऊन शिकायला सुरुवात करतात. म्हणजे मला असं वाटतं आपल्याकडे येणारा पोरगा फक्त शिकण्यासाठी नाही, मजा करायला. एक आठवडा पोरं वाट बघतात. म्हणजे मला ही गोष्टीची जाणीव आहे रे. तुम्हाला एक आठवडा वाट बघावं लागतं, यार आता कधी लेक्चर येईल, पूर्ण एक आठवडा. मग पुढच्या आठवड्यात परत त्याच एनर्जीने पोरं येतात. सो जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि लाईक करा यार, तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करत पोरांनो. सो आजचं पण टार्गेट आहे आपलं 500 लाईक्सचं. 500 लाईक मिनिमम ह्या कंप्लीट झाल्याच पाहिजे. दादासाठी एक लाईक तो बनता आहे. बघा आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2. टोटल किती झाले 12. मला सांगा शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे असतात रे, चॅटमध्ये टाका, फास्ट चॅटमध्ये टाका. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बॅलन्स होण्यासाठी शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन लागतात, फास्ट चॅटमध्ये टाका. मी शिकवलेलं आहे, आपल्या पोरांना आलंच पाहिजे. काय रे, व्हेरी गुड. किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 8 पाहिजे. इथे किती, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2. येतो गडबड आहे रे बाबा. मग गडबड असेल, आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त 4 इलेक्ट्रॉन सोडू शकतो, 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. इथे आपण काय करायचं, 2 इलेक्ट्रॉन सोडून द्यायचे. किती इलेक्ट्रॉन रे पोरांनो, 2. आता इकडे तुम्ही जर का नीट ऑब्झर्व केला असेल पोरांनो, की जो 2 इलेक्ट्रॉन एक बाहेर पडतो, असे 2 इलेक्ट्रॉन काय होतील, बाहेर पडतील. मग हे जे इलेक्ट्रॉन आहे असा एकच असेल का रे पोरांनो, नाही. पूर्णपणे एक वायर असते. काय असते पूर्णपणे, ही वायर. समजून घ्या, मॅग्नेशियमची ही पूर्ण वायर आहे
आणि मॅग्नेशियम इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बॅलन्स करण्यासाठी दोन दोन इलेक्ट्रॉन सोडतो. हे सोडणारे इलेक्ट्रॉन काय? फ्री इलेक्ट्रॉन आहे. काय रे? फ्री. मग या फ्री इलेक्ट्रॉनला ज्यावेळेस चार्ज देतो आपण, तो काय होतं? इलेक्ट्रॉन फिरायला लागतं, इलेक्ट्रॉन मूव्ह व्हायला लागतात. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस मूव्ह होतात म्हणजेच काय प्रोड्यूस होते? इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस मूव्ह होता, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता, त्यावेळेस काय प्रोड्यूस होतं? फास्ट चॅट मध्ये टाका, इलेक्ट्रिक करंट. काय प्रोड्यूस होतं रे? इलेक्ट्रिक करंट. काय प्रोड्यूस होतं रे राजा? इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतं जेव्हा इलेक्ट्रॉन हे फ्री होऊन जातात. फास्ट सांगा काय होतं रे? इलेक्ट्रिक करंट होतं. आता तुम्हाला समजत असेल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बॅलन्स करताना इलेक्ट्रॉन का सोडले जातात. मी तुम्हाला सांगितलं होतं सोडण्याचं कारण तुम्हाला सांगणार आहे चॅप्टर नंबर 4 मध्ये. सो हे त्याचं कारण होतं. यानंतर इलेक्ट्रिक सर्किट. बघा पुस्तकात तुम्हाला एक सर्किट दिलंय, थोडंसं डिफिकल्ट आहे. वेन दादा इज हिअर देन व्हाय टू फिअर. ओ माय डिअर युअर लक्ष इज हिअर. सोपं करून आणलंय दादानी तुमच्यासाठी, नवीन नवीन आणलंय. काय आणलंय बघा. तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय रे पोरांनो? बॅटरीज आहेत. काय आहेत त्या? बॅटरीज आहेत. तिथून काय होणार? इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार आहे. त्यानंतर तुम्ही जर का नीट बघितलं व्ही, इथे बघा एक मशीन लावलेलं आहे. हे म्हणजे आहे व्होल्ट मीटर. काय आहे रे राजा? व्होल्ट मीटर. दादा व्होल्ट मीटर का वापरतात? त्याच्या समोर एक आर आहे बघा, आर. आर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. आर महत्वाचा आहे. मग काय? आर म्हणजे रेजिस्टर. आर म्हणजे काय रे? रेजिस्टर. हा जो रेजिस्टर आहे त्या रेजिस्टन्सला मोजण्यासाठी येतो व्होल्ट मीटर. रेजिस्टन्सला मोजण्यासाठी काय? व्होल्ट मीटर. दादा रेजिस्टन्स म्हणजे काय? आता बघा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस फ्लो होणार आहे, आता सिंपल लॉजिक आहे. घरामध्ये एक फ्रीजर असतं, टीव्ही असतो. जेवढं करंट फ्रीजला लागणार आहे तेवढंच करंट जे आहे तुमच्या टीव्हीला लागतं का रे? नाही. प्रत्येकाला वेगवेगळं लागतं. मग जे इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो का बच्चा फ्रीज आहे जास्त करंट द्या, बच्चा आपला टीव्ही आहे कमी करंट द्या, असं करतो का तो? नाही. मग याला बॅलन्स करायचं काम कोण करतो? रेजिस्टर. काय बसवलेला असतो? रेजिस्टर. जेवढं रिक्वायर आहे तेवढं करंट जाऊ देतो, बाकीच्यांना तो थांबवून ठेवतो. मग हे रेजिस्टन्स मोजण्याचं काम कोण करतो? व्होल्ट मीटर. कोण काम करतं रे? व्होल्ट मीटर. कोण काम करतं? व्होल्ट मीटर. माझ्या पोरांना जर का कोणी विचारला व्हॉट आर द यूज ऑफ व्होल्ट मीटर, माझ्या पोरांना सांगता आलं पाहिजे व्होल्ट मीटर मेजर्स द रेजिस्टन्स. त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. दादा पोटेन्शियल डिफरन्स काय? फिट. मी आहे ना सगळं समजवणार तुम्हाला. आता रेजिस्टन्स मधून इलेक्ट्रिक करंट पास होत पुढे पुढे आलेला आहे. पुढे आल्यानंतर काय? ए दिसतोय बघा. ए. ए म्हणजे काय? ॲमीटर. कोणाचा टर? ॲमीचा टर. ॲमीटर. कोणाचा टर? ॲमीचा टर. ॲमीटर. दादा ॲमीटरचा वापर काय असतो? ॲमीटर हे इलेक्ट्रिक करंट मेजर करण्यासाठी वापरतात. कशासाठी वापरतात? इलेक्ट्रिक करंट मेजर करण्यासाठी. वायरमॅन लोक याला येतात बघा घरामध्ये ज्यावेळेस काही इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट वगैरे होतं, मग ते मोजण्यासाठी की इलेक्ट्रिक करंट किती पास होतं त्यांच्याकडे एक मशीन असतं, त्याला म्हणतो ॲमीटर. व्होल्ट मीटर म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी. ह्या बेसिक गोष्टी इलेक्ट्रिक सर्किटच्या समजल्यात तुम्हाला. आता पुरांना प्रश्न आहे दादा हे पुढे काय? आम्हाला नीट समजव. तर बघा अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ. आता थोडंसं एक न्यूमेरिकल टाइप बघायचं आहे जे की तुमच्या बोर्ड एक्झामला विचारलं गेलं या अगोदर. खूप मोठं आहे पण टेन्शन घेऊ नका. जे विचारतात दादा तुम्हाला तेच सांगणार, एकदम सिंपल करून सांगा. ओम्स लॉ काय म्हणतो रे पोरांनो? व्ही व्होल्ट मीटर व्होल्टेज इज इक्वल टू I इंटू आर करंट इंटू रेजिस्टन्स. व्होल्टेज म्हणजे काय? व्ही म्हणजे काय? व्होल्ट. आय म्हणजे काय? करंट. आर म्हणजे काय? रेजिस्टन्स. व्होल्ट बरोबर करंट इंटू रेजिस्टन्स. जेवढा करंट असेल इंटू काय करायचा? रेजिस्टन्स करायचा. अकॉर्डिंग टू ओम्स बाबा. ओम्स बाबांनी काय सांगितलंय? बोला ओम्स बाबा की जय. बोला ओम्स बाबा की जय. व्होल्ट इज इक्वल टू I इंटू आर करंट इंटू रेजिस्टन्स. करंट इंटू रेजिस्टन्स. आता व्ही म्हणजे काय? व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्स मेजर इन व्होल्टेज. व्होल्ट मध्ये त्याला काय करता? मेजर करता.
आय म्हणजे करंट, मेजर इन एम्पियर. माझ्या पोरांना समजलंय, करंट तर एम्पियर मध्ये मोजतात. आर म्हणजे रेझिस्टन्स, मेजर इन ओहम्स. कशामध्ये मोजतात? ओहम्स मध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात रे? ओहम्स मध्ये मोजतात. आणि आता बघा की दादा व्होल्टेज म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स नक्की काय आहे, याच्यातून करंट काय होतं रे पोरांनो? पास होतो. राईट आहे. आता मला सांगा, स्टार्टिंगला जो करंट आहे समजून घ्या 100 आहे. इलेक्ट्रिक करंट किती आहे? 100 आहे. मध्ये लावला आहे रेजिस्टर. काय लावलेला आहे? रेजिस्टर. रेजिस्टन्समुळे काय होतं, जो येणारा करंट आहे त्याला तो काय थांबवण्याचं काम करतो. पूर्ण कार्य नाही, थोड्या प्रमाणात. मग इकडे स्टार्टिंगला 100 आहे, एंड पर्यंत होऊन जातो करंट ज्यावेळेस जातो तो 70. किती होतो? 70. दादा निघताना तर 100 होता, जाताना तर 70 गेला, मधला कुठे गेला? कुठे गेला? मग मध्ये लावलेला जो रेजिस्टन्स आहे तो अर्धा करंट थांबवून ठेवतो आणि हा जो उरलेला करंट आहे कितीचा फरक आहे? 30. यालाच म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हणायचं रे? पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हणायचं रे राजा? पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हणायचं रे? पोटेन्शियल डिफरन्स म्हणायचं. आता एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. काय बघतोय पोरांनो? एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा क्वेश्चन बोर्डला विचारला गेलाय. ऍज इट इज बोर्ड पेपरची इमेज लावलेली तुम्हाला दिसते. कुठून अजिबात काही घेतली, डायरेक्ट बोर्डचा पेपर आहे अशीच्या अशी इमेज आलेली होती, तीच घेतली, डायरेक्ट टाकली. तुम्हाला आता समजणारे उत्तर कसे लिहायचे पेपरला बघा. पी म्हणजे काय? पॉवर. पॉवर म्हणजे काय? इलेक्ट्रिक पॉवर आपल्याला बघायची. एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर. पॉवर म्हणजे काय? तर किती एनर्जी लागते आहे किती टाइमामध्ये. म्हणजे काय? आपला दादा आहे, दादा एक लेक्चर घेतो. एक लेक्चर किती वेळात घेतो? साधारणपणे 40 ते 45 मिनिटं. म्हणजे दादाची शिकवण्याची पॉवर किती आहे? 40 ते 45 मिनिटं आहे. तसं बघायला गेलं तर दादाची पॉवर खूप आहे. आजमा के देख लो कभी ऑफलाइन में आओ तुम, ऑफलाइन में आओगे तो बहुत मजा आएगा तुम्हें. म्हणजे आता आपण ऑफलाईन घेत नाही. बरेच मुलं म्हणत होते की दादा ऑफलाईन क्लास कुठे आहे तुमचे, कुठे क्लास घेतात का तुम्ही? तर आता नाही, मग पहिले घ्यायचो पोरांनो. ज्यावेळेस मी होम टाउनला म्हणजे आपल्या जिथे मी पहिले राहायचो पहिल्या ठिकाणी, तर तिथे आपण ऑफलाईनला लेक्चर्स घ्यायचो. एवढी मजा यायची पोरांनो लेक्चरला, एवढी मजा यायची ना तुम्हाला काय सांगू. ऑलमोस्ट सुरुवातीची जी बॅच होती ना आपली, अवघी 3 ते 4 पोरं होते पहिल्या बॅचला. माझ्या ऑलमोस्ट नाही 7 मुलं होते. 7 मुलं मला अजून पण आठवत आहे. 2 ते 3 मुली होत्या आणि बाकी सगळे मुलं होते. आणि ऑलमोस्ट प्रत्येकाला 70 अबाव मार्क्स होते आणि त्यावेळेस 92 मार्क्स आपला हायेस्ट होता. आणि त्याच्यानंतर जेवढ्या पण बॅच आपल्या होऊन गेल्या, मॅक्झिमम टू मॅक्झिमम मुलांना 80 पेक्षा अबाव मार्क्स होते. 99 वाले 2 स्टुडंट्स आपण मागच्या बॅचला काढले. जेव्हा लास्ट ऑफलाईनची बॅच घेतली होती ना, तेव्हा 2 मुलांना 99 मार्क्स मिळवलेले होते. बाकीचे पण 85, 88, 90च्याच रेंजमध्ये बरेच मुलं होते. असं नाही म्हणत आहे, इव्हन जे मुलं 9वीला किंवा शाळेतल्या एक्झामला 60, 50 असे मार्क्स होते ना, त्यांना 70 अबाव मार्क्स मिळाले. याचा अर्थ काय? दादाने खूप काही जादूमंतर केला का? ओम भगनिभो भागव धरी ओम भट स्वाहा असं काही होतं का? अजिबात नाही. पोरांची मेहनत, त्यांना योग्य मार्गदर्शन सोप्या पद्धतीने सांगणं, हे आपण केलं. तर इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय रे? एनर्जी टाइम रिक्वायर. किती एनर्जी स्पेंड होते किती टाइमामध्ये, म्हणजे काय त्या गोष्टीची पॉवर झाली. आता तुम्हाला अशा रिकाम्या जागा फक्त फिल करायच्या आहे. 2 ते 3 मार्क्सचा हा प्रश्न आलेला होता बघा. पी म्हणजे काय? पॉवर. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू व्हॉट. दादा आम्हाला तर माहित नाही. खालच्या डबा बघा तुम्हाला, बघा एक बॉक्स दिसतोय, इंटू काय? एम्पियर. एम्पियरचं युनिट काय आहे? एम्पियर कशाने मोजता? कशासाठी मोजता? करंट. एम्पियर कशासाठी मोजता? करंट. दादा करंट कशाने डिनोटेट करता? आय. इथे काय येणार? आय येणार. व्ही ए इंटू काय? आय. आय म्हणजे एम्पियर आहे, व्ही म्हणजे काय रे राजा? व्होल्ट. डब्यात लिहा व्होल्ट. किती सिंपल आहे, नीट बघा. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू माहित नाहीये, खाली काय दिलंय? एम्पियर. एम्पियर कशात मोजता? म्हणजे कशाने मोजता? करंट. करंट कशाने डिनोटेट करता? आय. आय लिहिला. व्ही म्हणजे व्होल्ट लिहून घेतली. बरं, आता 1 व्होल्ट इंटू 1 बॉक्स. आता 1 व्होल्ट म्हणजे काय माहिती का पोरांनो? इंटू 1 एम्पियर. 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर. वरचा बॉक्स ऍज इट इज मी लिहून घेतला एम्पियरचा. बरं, आता 1 व्होल्ट बरोबर 1 ज्यूल अपॉन 1 कुलम.
1 व्होल्ट इज इक्वल टू 1 ज्यूल अपॉन 1 कुलम एवढं येतं आणि 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलम अपॉन 1 सेकंड येतं. 1 एम्पियर इज इक्वल टू 1 ज्यूल 1 सेकंद 1 कुलम अपॉन 1 सेकंड एवढं येतं. सगळे युनिट लिहून घेतलेले आपण. 1 व्होल्ट बरोबर काय 1 ज्यूल अपॉन 1 कुलम आहे इंटू 1 एम्पियर काय 1 कुलम अपॉन 1 सेकंद आहे. युनिट लिहून घेतले. बरं, काही कॉमन दिसतंय का रे पोरांनो कट होण्यासाठी? आपल्याला मॅथमॅटिकल पद्धतीने सॉल्व्ह करायचं असेल काय काहीतरी कॉमन बघा. कॉमन काय दादा? 1 कुलम कुलम कॉमन आहे, दोघींना कट करून घेतलं. 1 कुलम कुलम कॉमन आहे, कट केलं. उरलं काय रे? खालच्या बघा पॉवर इज इक्वल टू 1 ज्यूल अपॉन खाली काय उरलं 1s. काय उरलेलं आहे नीट बघा. 1s लिहून टाकले इज इक्वल टू वॅट. पॉवर इज इक्वल टू 1 वॅट. पॉवर इज इक्वल टू काय झाली 1 वॅट. ज्याचं कोणी नाही त्याचा 1. एवढं फक्त लिहायचं होतं 2 ते 3 मार्क्सला. खूप सिंपल आहे, बाकीचं गरज नाही. जे पेपरला येतं ते आपल्या कामाचं. तर हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला बॉक्स फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करायला लावलेलं होतं 10वीच्या एक्झामला, बोर्ड एक्झामसाठी विचारलं गेलेलं होतं. सो इम्पॉर्टंट आहे, छान लक्ष द्या. आणि आता एक शायरी घेऊया आपण. शायरी काय म्हणते दादा? रेडी तुम्ही? बघा ऐका. ना थके अभी पैर है ना ही हिम्मत हारी है. ना थके अभी पैर है ना ही हिम्मत हारी है. हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने के लिए. हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए अब भी मेहनत जारी है. सो मेहनतीला कधी घाबरायचं नाही, पोरांनो थांबायचं नाही. मेहनत जो करत राहील ना, मेहनत म्हणजे गाढवासारखी मेहनत पण नाही करायची आपल्याला. एकदम रॉ मेहनत, की ते म्हणतो ना की परिस्थिती जेवढी बिकट आपले सायन्सवाला दादाचे पोरं तेवढेच तिखट. चलो नेक्स्ट. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय बघायचं रे पोरांनो आता आपल्याला? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वेन अ रेजिस्टर इज कनेक्टेड इन इलेक्ट्रिक सर्किट. जेव्हा इलेक्ट्रिक सर्किट मध्ये रेजिस्टर कनेक्ट असतो, हीट इज प्रोड्यूस इन इट. त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होते? हीट ड्यू टू द करंट. दिस इज नोन ॲज हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. म्हणजे काय? आता हा कंडक्टर आहे, याच्यातून इलेक्ट्रिक करंट जाणार आहे. वेन रेजिस्टर कनेक्टेड इन इलेक्ट्रिक सर्किट, याच्यामध्ये समजून घ्या एक आपण रेजिस्टर लावलेला आहे. आता रेजिस्टरचं काम काय आहे? करंटला थांबवणे. ए करंट बच्चा रुक जाओ, तो त्याला थांबवतो. मग आता करंट काय? चार्ज आहे त्याच्यावर, तो काय होतो? फास्ट जात राहतो. मग आता रेजिस्टर करंट एकमेकांमध्ये फायटिंग. काय होतं एकमेकांमध्ये? फायटिंग. हा पुढे जाणार, हा त्याला अडवणार, पुढे जाणार, हा त्याला अडवणार. मग काय? यांच्यामध्ये मारामाऱ्या धाना म्हणजे गरमागरमी. म्हणजे काय होणार? गरमागरमी. जेव्हा इलेक्ट्रॉन हे फ्लो होतात पण रेजिस्टर हे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा हिट प्रोड्यूस होते. काय प्रोड्यूस होते? हिट प्रोड्यूस होते. दिस इज नोन ॲज हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. याला काय म्हणतो? हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. बेस्ट एक्झाम्पल काय आहे? इस्त्री. हिट प्रोड्यूस होते. तुमचं ते एक कॉईल असतं पाणी वगैरे गरम करायचं, त्याच्यापासून काय किंवा याला आपण म्हणतो बघा थंडी वाजते तेव्हा ते एक फॅन असतो, जो गरम करायचं काम करतो, हीट प्रोड्यूस करतो. इलेक्ट्रिक बल्ब इज अ बेस्ट एक्झाम्पल. तुम्ही बल्बला लावून ठेवा बऱ्याच वेळ आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याला हात लावा एकदम गरम होऊन गेला असतो. का? हीट प्रोड्यूस होते. काय प्रोड्यूस होते? हीट. त्यालाच म्हणायचं हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. आता प्रॅक्टिकल अप्लायन्सेस ऑफ हिटिंग इफेक्ट. Equipment like water boiler, electric cooker, electric bulb make a use of heating effect of electric current. जे वॉटर बॉयलर आहे पोरांनो, इलेक्ट्रिक कुकर आहे किंवा इलेक्ट्रिक बल्ब आहे, ह्यांच्यामध्ये यूज होतो काय? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक कंडक्टर विथ हाय रेजिस्टिव्हिटी आर यूज इन डिव्हाइस. म्हणजे ज्याच्यामध्ये हाय रेजिस्टिव्हिटी असेल ना, ते डिव्हाइस यूज केले जातात अशा प्रोसेसमध्ये. एक्झाम्पल, a coil made a nichrome alloy is a used resistor in electric heater किंवा कुकर. तुम्ही बघितलं असेल बघा, जे इलेक्ट्रिक इंडक्शन असतं पोरांनो, त्या इंडक्शनवर ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवता, तुम्ही खालचा भाग बघा असा रेड करत होऊन जातो. का? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. टंगस्टन वायर इज यूज इन इलेक्ट्रिक बल्ब. टंगस्टन वायर कुठे होतं? इलेक्ट्रिक बल्ब मध्ये. तो इलेक्ट्रिक बल्ब तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल, गरम होऊन जातो. आता याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे वॉटर बॉयलरचं,
त्याचं एक्झाम्पल आपण आता घेऊया. त्याचा एक तुम्हाला सिनारिओ सांगतो किस्सा. तर त्यामुळे मी आपल्या सायन्सवाला दादाचे बेताज बादशाह एडिटर आणि तुमच्या सगळ्यांचे लाडके गौतम दादा यांना विनंती करतो की त्यांनी एक छोटासा सिनारिओ आपल्या पोरांना सांगूयात, जेणेकरून आपल्या पोरांना समजेल रिअल लाईफ एक्झाम्पल. सो वेलकम गौतम दादा. फास्टली चॅट मध्ये पिन करा गौतम दादाचं. सो पहिल्यांदा आता गौतम दादा तुम्हाला काहीतरी थेअरी एक्सप्लेन करणार आहे. सांगा गौतम दादा, काय सिनारिओ घडला होता, आपण काय कर्मकांड केले होते ह्याच्यासोबत? हे बघ मित्रांनो, आपण केलं काहीच नव्हतं, फक्त सकाळचा टाइम होता, दादाला पण ऑफिसला जायचं होतं, मला पण ऑफिसला जायचं होतं, तर आम्ही हे पाण्यात टाकलं होतं. हे पाण्यात टाकल्यानंतर ना ते मी बटन बंद करणं विसरून गेलो आणि तसंच उचललं आणि बाहेर ठेवून दिलं. आणि आम्ही ते पाहिलं तब्बल अर्धा तासानंतर. तर विचार करा हे किती गरम झालं होतं. आणि हे दादाने पाहिल्यानंतर दादाने काय केलं असेल, त्यांनी मला बोलवलं आणि मला काय सांगितलं, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याने हा नाही विचार केला मी त्याला हात लावला असेल तर मीच आज वरती असते हे. आणि याचा इथे फोटो लावण्यात आलेला असतो. इथे फोटो त्यांना आपण रोज हार टांगला असेल, रोज आपण पूजा केली असती, ओम गौतम दादा, म्हणजे सुरुवात लेक्चरची अशी झालेली असती. पण असा कांड जर का केला पुराणो, तर रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. हे कशाने बनले रे? अलॉय. कशाने तयार झालेले? अलॉय, नायक्रॉमचा अलॉय. म्हणजे काय गुंडाळले गेले बघा, असं तुम्हाला दिसत असेल. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, बेस्ट एक्झाम्पल. तुमच्या माहितीसाठी पूर्ण रेड कलरचं, पूर्ण रेड म्हणजे तुम्ही सांगतो ना हे रेड होऊन गेलं होतं. आणि ज्यावेळेस मी बघितलं, ज्यावेळेस मी त्याला ही गोष्ट सांगतो, अरे हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. आणि केव्हाचा सिनारिओ माहिती का? आपलं वन शॉट रिव्हिजन चालू होते, वन शॉट रिव्हिजनच चालू आहे त्यावेळेस, बरोबर ना? पहिल्या बॅच युट्यूबवरती. तर त्यावेळेस हा सिनारिओ घडला होता. पण त्यावेळेस आपल्याकडे कसं मुलांना फार असं सांगण्याला तेवढा टाइम नव्हता, बिकॉज कमी वेळात जास्तीत जास्त आपल्याला प्रोव्हाइड करायचं होतं. आता कसं आहे, तुम्ही आपले समर्पण बॅचचे पुढे डेंजर, तुम्हाला आवडतं की दादा आम्हाला असे रिअल लाईफ सिनारिओ सांगत जा, तुम्हाला मजा येते. सो बेस्ट एक्झाम्पल आहे हे जे इफेक्ट आहे. आता असं एखादं एक्झाम्पल जर का कोणी अभ्यास केला नाही, तर हे जो हिटिंग इफेक्ट आहे डायरेक्ट तुम्हाला देणार मी तिकडे येऊन. त्यामुळे नीट अभ्यास करा. आता यानंतर टंगस्टन वायर कुठे यूज होते? इलेक्ट्रिक बल्ब मध्ये. बल्ब जर का इलेक्ट्रिक बघितलं त्याच्यामध्ये पण काय टंगस्टन वायर यूज केले असते. ड्यू टू द करंट द टंगस्टन वायर गेट हिटेड. ही जी टंगस्टन वायर आहे ना ती हिट होते. किती माहिती का? नियरली 3400 डिग्री सेल्सिअस, 3400 डिग्री सेल्सिअस एवढी लाईट त्याच्यातून बाहेर पडते. विचार करा, एवढ्या टेम्परेचरला तापतो. जे पाणी आहे, पाणी किती डिग्री सेल्सिअसला उकळतं? 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. तेव्हा तो पाणी पूर्ण वाफेत रूपांतर व्हायला सुरुवात होते. इथे 3400 डिग्री सेल्सिअस हा त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे, तेव्हा तो वितळतो. विचार करा किती हीट प्रोड्यूस होत असेल. द हॉट वायर अल्सो रेडिएट हीट टू द सर्टन एक्सटेंट. ज्या वायर आहे त्याच्यामधून पण हीट बाहेर पडते एका पॉइंट नंतर. जो इलेक्ट्रिक करंट पास होतो ना, तुम्ही बघा वायर पण काय होऊन जातात रे? गरम होऊन जातात. आता द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, जे युनिट आहे इलेक्ट्रिक पॉवरचं हे 1 वॅट आहे, जे की अतिशय छोटा आहे. हेन्स 1000 वॅट इज इक्वल टू 1 किलोवॅट इज यूज इन प्रॅक्टिस टू मेजर द इलेक्ट्रिक पॉवर. जर इलेक्ट्रिक पॉवर मोजायची असेल तर असं 1 वॅट मोजू शकतो का? नाही, ते खूप छोटं आहे. मग ते काय करता, जर 1000 वॅट असेल इज इक्वल टू 1 किलोवॅट, आपल्या घराचं जे मेजरमेंट होतं ना ते अशा पद्धतीने केलं जातं. इफ जर 1 किलोवॅट पॉवर यूज केली एका तासामध्ये, जर का 1 किलोवॅट पॉवर यूज केली, इट मीन्स 1 किलोवॅट इंटू 1 आवर इज इक्वल टू इलेक्ट्रिकल एनर्जी यूज. 1 किलोवॅट एवढी एनर्जी जर का एका तासाला यूज केली, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर तेवढी पॉवर आपण कन्झ्युम केलेली असते तेवढ्या वेळामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी. शॉर्ट सर्किटचा पण एक भन्नाट तुम्हाला किस्सा सांगतो. सेम इथेच घडलेला, पण हा किस्सा स्वतः तुमच्या दादानी घडलेला किस्सा आहे. झालं असं पोरांनो, तर आपलं लेक्चर चालू होतं आणि आपले जे लाईट्स आहेत ना, ते लाईट्स लावायला मी तिकडे चाललो होतो. आणि बरोबर लाईटची पिन मी तिथे एंटर केली आणि ज्या पद्धतीने असा वॉपकन टाकला, पचकन डायरेक्ट इलेक्ट्रिक करंट बाहेर रपारप डायरेक्ट इथे काळा, पूर्ण काळा धूर, हा पूर्ण हात काळा होऊन गेला होता. जर तुम्ही इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट सायन्सवाला दादा युट्यूब चॅनलवरचा आहे, वन शॉट रिव्हिजनचं लेक्चर आहे, त्याच्यात मी हा टॉपिक जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही माझा हात बघा, तुम्हाला पोरांना दाखवला होता, पूर्ण काळा होऊन गेला होता, डायरेक्ट फटकन फुटलं होतं ते. पण ऑब्व्हियस आहे, छोटे छोटे देशों में
नाही, बडे बडे देशों में छोटी छोटी बातें तो होती ही रहती है. तसं शॉर्ट सर्किट झालं होतं. इकडे आल्यापासून ना बऱ्याच अशा गोष्टी होत राहतात. म्हणजे जसं आम्ही आमच्या होम टाऊनला होतो ना, आमच्या घरी, तर कसं होतं इकडे आई वडील सोबत असतात, बऱ्याच गोष्टी होतात, तर सगळ्या गोष्टी छान असतात रे. पण आपण ज्यावेळेस बाहेर पडतो ना, तर खूप जबाबदाऱ्या असतात, अशा गोष्टी होत राहतात. म्हणजे कदाचित हा विषय तर माझ्या घरच्यांना आता व्हिडिओमधून कदाचित समजेल, बिकॉज ते खूप व्हिडिओ बघतात, आमच्या घरचे कमेंट बघतात तुमच्या. तुम्ही खरंच, तुम्हाला सांगू का, तुम्ही खूप चांगल्या झोनमध्ये सध्या. तुम्ही आई वडिलांजवळ आहेत, जे तुम्ही ऍटलिस्ट नाही काय असे ना, रात्रीचं जेवण तरी तुमच्या घरच्यांसोबत होत आहे. तर तुम्ही छान जेवण करताना ना एकमेकांशी गप्पा मारा, बोला दिवसभरात काय झालंय काय नाही. बिकॉज आम्ही जेव्हा जेव्हा गावाला जातो ना, आणि गावावरून ज्यावेळेस घरी येतो, बघा लाईट गेलेली आहे. स्वतः लेक्चर थोडंसं स्टॉप केवा लागेल, थोड्या वेळात आपण लेक्चर बघूया. सो फायनली परत एकदा लाईट आलेली, आणि आता आपण सुरुवात करू. जसं तुम्हाला तर डायरेक्टच येणार, तुम्हाला समजणार नाही, बट इकडे गेली होती. शॉर्ट सर्किट काय बघायचं रे आपल्याला? शॉर्ट सर्किट बघायचं आहे. काय शॉर्ट सर्किट दादा? ड्यू टू द फॉल्ट इन इक्विपमेंट मध्ये काही फॉल्ट झाला, और डॅमेज इन प्लास्टिक कव्हरिंग, जी वायर आहे तिच्यावरची जी प्लास्टिक कव्हरिंग आहे तिला काही डॅमेज झाला कोटिंगला, ऑन कोणत्या लाईव्ह किंवा न्यूट्रल वायरच्या, देन टू वायर कम इन कॉन्टॅक्ट. त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर काय करतात? एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार. दिस इज कॉज, यामुळे लार्ज करंट फ्लो होतं. हीट प्रोड्यूस होते. इफ इन्फ्लामेबल मटेरियल, जाळ पकडणारं मटेरियल त्याच्या आजूबाजूला असेल, जसं की वूड, क्लॉथ, प्लास्टिक इज नियर बाय, इट कॅन कॅच अ फायर. म्हणून या गोष्टी जर का टाळायच्या असतील तर यामध्ये यूज केली जाते फ्यूज वायर. दादा फ्यूज वायर म्हणजे काय? थेरी नंतर समजा. बघा हे आता एकच वायर आहे, पण अजून तुम्ही समजा ही एक वायर आहे आणि ही दोन वायर आहे. बरं, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतोय, हीट प्रोड्यूस होतंय. एका पॉइंटला काय होतं, याची प्लास्टिक कव्हरिंग मेल्ट होऊन जाते आणि एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, ब्लास्ट. म्हणजे काय? शॉर्ट सर्किट होतं. पण असं करायचं नसेल तर काय? याच्यामध्ये एक फ्यूज वायर यूज केली जाते. सगळ्यात पहिले कोण ट्रिप जे हीट होईल, मधली फ्यूज वायर हीट होईल. ही हीट झाली की काय करतं? ट्रिप करतं. बघा घराच्या बाहेर एक बोर्ड, घराच्या बाहेर म्हणजे घराच्या मध्ये किंवा बाहेर एक एमसीबी लावलेला असतो, तो ट्रिप होतो. म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंटचा फ्लो थांबवतो शॉर्ट सर्किट पासून थांबण्यासाठी. फ्यूज वायर इज यूज अ प्रिकॉशन म्हणून फ्यूज वायरचा वापर करता. इट मेल्ट करते हे अँड ब्रेक द सर्किट वेन हाय करंट फ्लो, अवॉइडिंग अ मिसहॅप्स. कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये याच्यासाठी फ्यूज वायरचा वापर करतात. फ्यूज वायर. आता हे फ्यूज म्हणजे नक्की काय? एकदा पेपरला अशा डायग्राम दिल्या होत्या आणि त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं होतं की नक्की याचा वापर काय आहे असं वगैरे. फ्यूज protect the electrical applications from the damage due to the short circuit or overloading. फ्यूज कशासाठी वापर करता? हे प्रोटेक्ट करता वायरला. कशापासून रे? शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोडिंग होण्यापासून. फ्यूज कशासाठी वापरता? शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोडिंग होण्यासाठी प्रिकॉशन म्हणून वापरता. बस एवढं तुम्हाला लिहायचंय. 1 मार्क्स साठी विचारलं जातं. एमसीबी कोणाचा बी? एमसीचा बी. एमसीबी मिनिएचर सर्किट ब्रेकर. एमसीबीचा फुल फॉर्म काय आहे? मिनिएचर सर्किट ब्रेकर. फास्ट कमेंट मध्ये टाका. एमसीबीचा फुल फॉर्म काय आहे? मिनिएचर सर्किट ब्रेकर. एमसीबीचा फुल फॉर्म काय आहे? मिनिएचर सर्किट ब्रेकर. ओपन्स ऑटोमॅटिकली, ऑटोमॅटिक ओपन होतो. वेन, जेव्हा करंट सडनली इन्क्रीज, करंट अचानकपणे वाढून जातं. स्टॉपिंग द फ्लो, त्याचा फ्लो काय होतो? थांबतो. तुम्हाला सांगितलं ट्रिप होतो. एमसीबी. नेक्स्ट, इलेक्ट्रिक मोटर. इट कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. दादा हे तर आम्हाला काही समजलं नाही. बघा इलेक्ट्रिक मोटर जी आहे ती कन्वर्ट काय करते? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये. फॅन आहे, आपल्या घरामध्ये फॅन असतो. पहिले इलेक्ट्रिक करंट येतो, मग मोटर चालू होती. मोटर चालू झाली की फॅन फिरायला लागतो. म्हणजे काय? करंट इलेक्ट्रिक मध्ये येतं. फॅन काय? मशीन आहे, मेकॅनिकल एनर्जी मध्ये ट्रान्सफर होतो. इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिक मोटर मध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये होतं. गॅल्व्हॅनोमीटर. काय रे? गॅल्व्हॅनोमीटर. इट इज यूज टू डिटेक्टिंग अँड मेजरिंग इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट किंवा ते डिटेक्ट करण्याचं. दादा ॲमीटर होतं ना? हो, ते छोट्यासाठी. मोठ्या प्रमाणावरती जर काही यूज करायचं असेल, आपल्याला मेजर करायचं असेल इलेक्ट्रिक करंट, तिथे गॅल्व्हॅनोमीटर वापरतात.
इलेक्ट्रिक करंट खूप मोठा आहे, तिथं छोटंसं ॲमीटर घेऊन चालणार का? नाही. मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी मोठे मोठे मेजरमेंटचा वापर करणं गरजेचं असतं. पुढे डीसी जनरेटर. काय रे राजा? डीसी जनरेटर कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. डीसी जनरेटर कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ डायरेक्ट करंट. कशामध्ये रे राजा? डायरेक्ट करंट मध्ये. मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन कशात होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये इन द फॉर्म ऑफ डायरेक्ट करंट. याला म्हणायचं डीसी जनरेटर. काय म्हणायचं? डीसी जनरेटर. डीसी जनरेटर, एसी जनरेटर हे आपण शिकणार आहोत जसं जसं पुढे लेक्चर जाईल त्यामध्ये. सो बस हिअर वी आर द एंड ऑफ अवर चॅप्टर म्हणजे आजचं लेक्चर. अजून गुरुवार आणि शनिवारी चॅप्टर कम्प्लीट झालेला असेल. गुरुवारी मी छान तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. फार मोठी नसेल पण कामाची स्टोरी आहे तुमच्या, काहीतरी फार छोट्यामध्ये खूप मुद्द्याचं तुम्हाला सांगून जाईल. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आणि बाबा रे, जास्तीत जास्त मुलांना व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सरप्राईज स्टडी मटेरियल नेक्स्ट काय पाहिजे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा. की नवीन काहीतरी सरप्राईज स्टडी मटेरियल खूप दिवस झाले दिलेला नाहीये. खूप सारा डेटा ऑलरेडी आहे माझ्याकडे, पण मी का देत नाही माहितीये का तुम्हाला? अजून त्याची वेळ नाहीये. तुम्हाला आत्तापासून दिलं तुम्ही फक्त डाउनलोड करून ठेवशाल, अभ्यास नाही करणार. वेळोवेळी मी तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, सगळ्या फिल इन द ब्लँक्स, चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर सगळं रेडी करतोय. बरं रोज तुम्हाला खोटं वाटत असेल, रात्री ऑलमोस्ट 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागा राहतोय. एकीकडे मी ह्या तुमच्या स्लाइड्स पीपीटीच्या असतील किंवा तुमचे डॉक्युमेंट्स असतील, स्टडी मटेरियल बनवायचं काम करतो. एकीकडे आपला दादा एडिटिंग करत असतो. आपली मॅनेजमेंटची टीम ही सुद्धा नवीन नवीन गोष्टी कशा आणता येईल, तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल, सोशल मीडिया हँडल करता येईल यासाठी काम करत असते. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय? लाईक, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या लेक्चरला. बाय बाय.